हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. टाकवे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मागील 10 दिवसांपासून दूषित आणि अस्वच्छ नळ पाणी पुरवठ्याला सामोरं जावं लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महिला वर्गाला पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून अनेक कुटुंबांना आरो अथवा पॅकेज्ड पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतच्या फिल्टर प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुद्ध पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय गावाच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत विद्यमान फिल्टर प्लांटची क्षमता अपुरी पडत असल्याने आवश्यक प्रमाणात दर्जेदार पाणी शुद्ध करणं कठीण जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. दरम्यान या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अधिक क्षमतेचा नवीन फिल्टर प्लांट उभारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी आप्पा भानवसे यांनी दिली आहे. फिल्टर प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शुद्ध पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नवीन फिल्टर प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी उकळून किंवा कोमट करून प्यावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. तोपर्यंत नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, टाकवे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.